चला, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्हेज खाण्याकडे आपला कल असतो. आता जे आधीपासूनच व्हेजिटेरियन असतील त्यांचा तर काही प्रश्नच येत नाही. पण जे नॉन व्हेजिटेरियन आहे ते सुद्धा श्रावण जर पाळणारे असतील तर त्यांना आता व्हेजमध्ये काय खायचं हा सुद्धा एक प्रश्न असतो. कारण की रोज तीच एकच भाजी आपण किती दिवस खाणार, नाही का? काहीतरी वेगळा पदार्थ आपल्याला ट्राय करून बघितलं पाहिजे. म्हणून आज आहे ना, मी एक राजस्थानी पदार्थ बनवून बघत आहे, ज्याला बेसनच्या गाठीची भाजी म्हणतात. तर म्हटलं चला पहिल्यांदाच बनवत आहे तर रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. त्यासाठी बेसनच्या पिठामध्ये कोरडे मसाले, थोडंसं दही आणि तूप टाकून छान असं मळून घेतलं आणि त्याचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतला. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, लसूणसुद्धा छान असा ठेचून घेतला होता. पीठ थोड्या वेळानंतर भिजल्यानंतर आहे ना, त्याचे छान असे रोल बनवून घ्यायला सुरुवात केली आणि ही प्रोसेस करत असताना टोपामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये टाकलेले आहे तयार केलेले बेसनचे रोल आणि हे छान असे शिजून तयार झाल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेतले. आता हे छान थोडेसे गार झाल्यानंतर आहे ना, ह्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ज्या पाण्यामध्ये आपण हे रोल उकडून घेतले होते ना, ते पाणी फेकून न देता तसंच ठेवून द्यायचं आहे. आता ह्याचे आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे तयार होतात बेसनच्या गाठी आणि आता आपल्याला ह्याचीच भाजी बनवून घ्यायची आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर आहे ना, कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं. तेल छान गरम झालं ना, की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, ठेचलेला लसूण टाकून छान अशी फोडणी दिली. नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे बारीक कापलेला कांदा आणि पुन्हा लाल होईपर्यंत छान परतवून घेतलं. टोमॅटोची पेस्ट टाकून सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे फेटलेलं दही होतं उरलेलं ते सुद्धा टाकलं. कोरडे मसाले टाकले आवडीनुसार आणि पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं. मसाल्याला छान असं तेल सुटून आलं की उरलेलं बेसनचं जे पाणी होतं ना, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल ना, त्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये छान अशी उकळी आल्यानंतर तयार केलेल्या बेसनच्या गाठी ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा छान असं ढवळून घ्यायचं आहे. 5-1 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर बघू शकता इथे आपली बेसनच्या गाठीची भाजी तयार होते. ही भाजी आहे ना, खरंच खूप छान लागते चवीला. पहिल्यांदाच बनवली होती तरी सुद्धा खूप आवडली होती घरात सगळ्यांना. जेवणाचं ताट वाढायला घेतलं. गरम बेसनच्या गाठीची भाजी ताटामध्ये वाढून घेतली. त्याचबरोबर 2 चपात्या सुद्धा घेतल्या होत्या ताटामध्ये. तर इथे आपलं जेवणाचं ताट तयार आहे. या तुम्ही पण जेवायला. आणि तुम्हाला ही व्हेज रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही आहे ना, नक्की ट्राय करून बघा एकदा तरी आणि आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.